मालेगाव येथील महानगरपालिकेत काम पारदर्शक व गतिमान व्हावे यासाठी 1500 कर्मचाऱ्यांची किमान वेतनावर भरती करावी, तसेच शासनाने मान्यता दिलेल्या 614 पदांची तात्काळ भरती करण्यात यावी या मागणीचे निवेदन आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीतर्फे आयुक्त रवींद्र जाधव यांना देण्यात आले। मालेगाव शहराची लोकसंख्या 10 लाखाच्या जवळपास पोहोचली आहे। मालेगाव महानगरपालिकेतर्फे स्वच्छता, आरोग्य, अतिक्रमण, बांधकाम, नगररचना, कर संकलन, प्रशासकीय व इतर अनेक कामांसाठी आउटसोर्सिंगद्वारे तसेच मानधन तत्वावर कर्मचारी नेमणूक करून कामे केली जातात। यामुळे मनपाच्या कारभारावर मोठा परिणाम दिसून येतो आणि कामे वेळेत पूर्ण होत नाहीत, कामांची गुणवत्ता राखली जात नाही, तसेच पारदर्शक कारभार होत नाही। त्यामुळे नागरिकांचा रोष दिवसेंदिवस मनपा प्रशासनावर वाढत असल्याचे निवेदनात म्हटले आहे। महानगरपालिकेच्या दवाखान्यांमध्ये आवश्यक कर्मचारी उपलब्ध नाहीत, डॉक्टरांची संख्या देखील अत्यल्प आहे। गोरगरीब जनतेला आरोग्य सेवा उपलब्ध करण्यात मनपा प्रशासन व शासन कमी पडत आहे। मोठमोठ्या बिल्डिंग बांधून त्यात आरोग्य सेवी कर्मचारी उपलब्ध नसतील तर त्या बिल्डिंगचा उपयोग होऊ शकत नाही। मनपातील प्रत्येक विभागात योग्य प्रमाणात कर्मचारी उपलब्ध नसल्यामुळे कामकाजावर मोठा विपरीत परिणाम होताना दिसतो। कामकाज पारदर्शक होण्याच्या ऐवजी भ्रष्टाचाराकडे झुकणारे होत आहे। मनपाच्या तर्फे सुरू असलेल्या विकास कामांवर देखरेख करण्यासाठी व नियोजन करण्यासाठी कायम सेवेतील अभियंते नसल्यामुळे त्याचा परिणाम गुणवत्तेवर होत आहे, असे अनेक आरोप निवेदनाद्वारे करण्यात आले। मालेगाव महानगरपालिकेच्या वतीने कर्मचारी भरतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला असता शासनाने 614 कर्मचारी भरतीस मान्यता दिलेली आहे, परंतु गेल्या 2 वर्षापासून भरती प्रक्रिया प्रलंबित ठेवण्यात आली आहे। शासन रोजगार निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करते आहे। विविध कंपन्यांना आदेश देऊन कर्मचारी भरती करून घेत आहेत, मग मालेगाव महानगरपालिका मंजूर पदांची देखील भरती करण्यास का टाळाटाळ करत आहे, असा सवाल यावेळी निखिल पवार, रामदास बोरसे, देवा पाटील, भरत पाटील, सुशांत कुलकर्णी, इम्रान इलियास, प्रवीण चौधरी, राजेंद्र पाटील, संजय साबळे, किशोर जाधव, अनिल पाटील, रोशन गांगुर्डे यांनी केला आहे। महत्त्वाचा विषय असा आहे, आपल्या कार्यकाळात मालेगाव शहराचं फार मोठं स्वच्छता आउटसोर्सिंगचं टेंडर देण्याचा प्रयत्न सुरू आहे। ते जे टेंडर आहे ते तर ॲक्च्युली मालेगाव महानगरपालिकेची आर्थिक कंबरड तोडणारं टेंडर ठरणार आहे। त्याचबरोबर त्या टेंडरमध्ये माझी माहिती अशी आहे की त्यातल्यात एक कंपनी ब्लॅक लिस्टेड आहे आणि ती कंपनीला ते टेंडर देणं, त्या बेसिसवर टेंडर प्रोसेस करणं ही बेकायदेशीर ठरणार आहे आणि त्यामुळे मालेगाव शहराचं प्रचंड नुकसान आहे। आमची पहिल्या दिवसापासूनची मागणी होती, आम्ही सर्वजण या ठिकाणी आलो होतो, महापालिकेने किमान वेतनावर कर्मचाऱ्यांना नियुक्त करून हे काम करावं। आम्ही गेल्या अनेक वर्षापासून मालेगाव शहरातल्या नागरिकांना रोजगार मिळावा अशी अपेक्षा ठेवून महापालिका झाल्यानंतर ह्या महापालिकेत काहीतरी बदल होईल, या शहराची प्रशासकीय व्यवस्था बदलेल, इथे गतिमानता येईल, पारदर्शकता येईल, इथे नागरिकांच्या ज्या अडकलेल्या कामं आहेत ते जलद गतीने होतील, कुठेतरी शहर स्वच्छता दिसेल अशी अपेक्षा होती। पण महापालिकेपेक्षा नगरपालिकेत काळात स्वच्छता खूप चांगली होत होती, कारण त्या काळात आउटसोर्सिंग हा विषय नव्हता। 2010 पर्यंत आउटसोर्सिंगचा विषय नव्हता, तोपर्यंत स्वच्छता बरी होती, कारण कायम कर्मचारी सेवेत होते। ते कर्मचाऱ्यांनी बिचाऱ्यांनी अतिशय मेहनतीने मालेगाव शहर स्वच्छ ठेवलं। त्या काळातल्या गटरींमध्ये आता तुमची भयारी गटर सक्सेस होणारच नाही आम्हाला विश्वास आहे, पण त्या काळातल्या गटरीतून घाण अतिशय व्यवस्थितरित्या पास होत होती, मालेगाव शहरात कधीही पाणी आणलेलं नव्हतं। आज परिस्थिती अशी आहे की शहर अस्वच्छ आहे आणि हे अस्वच्छ आहे याचं कारण ठेकेदार योग्य प्रकारे योग्य क्षमतेमध्ये कर्मचारी पुरवले जात नाही, व्यवस्थापन योग्य प्रकारे केलं जात नाही आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या संपूर्ण शहरावर अस्वच्छतेचा जो प्रकार वाढलेला याला कारण ठेकेदार आहे। आमची सरळ सरळ मागणी आहे, आमच्या सर्वांची ही मागणी आहे, मालेगाव शहरातल्या नागरिकांची पण ही अपेक्षा आहे की किमान वेतनावर आपण आपल्याकडे बर्मन समितीच्या नियमानुसार 2000 कर्मचारी आपल्याला स्वच्छतेवर आवश्यक आहे।
त्यापैकी त्यात आणि शासनाने जो आकृतीबंध मंजूर केलेला आहे आपला प्रशासकीय आस्थापनासहितचा विषय जो आहे तो 2600चा आहे, 2673चा आहे. तर 2673 पैकी आपल्याकडे आज रोजी फक्त 700-800 कर्मचारी आज रोजी कार्यरत आहेत. बर्मन समितीचा अहवाल म्हणतो की मालेगाव शहराला 2000 स्वच्छता कर्मचारी पाहिजे, सफाई काम झाडू कामगार आणि ड्रेनेज कामगार 1000 प्रति मानसी प्रमाणे एक झाडू कामगार आणि एक ड्रेनेज कामगार आवश्यक आहे. 2000 कर्मचारी कमीत कमी या शहरात आहे स्वच्छतेसाठीचे. त्याच्यानंतर त्यांचे सुपरवायझरी अथॉरिटी असतील, मुकादम आहेत, एस आहेत, स्वच्छता निरीक्षक आहेत, नंतर प्रभाग स्वच्छता निरीक्षक आहेत. जर हा सगळा विषय आहे, या भागामध्ये मालेगाव शहरातलेच पोरं प्रचंड प्रमाणात बेरोजगार आहे. शासन कुठेतरी धोरण राबवत आहे की स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे. कंपन्यांना आदेश केला जातो आहे की तुमच्याकडे प्रशिक्षणार्थी कर्मचारी नियुक्त करा, काही करा, तुम्ही याच्यासाठी अप्रेंटिसशिपसाठी सगळ्यांना नोकऱ्या द्या. मग मालेगाव महानगरपालिका जिच्याकडे स्वतःची आर्थिक क्षमता आहे, शासनाचं तिला अनुदान येतं, अशा महानगरपालिकेत का किमान वेतनावर कर्मचाऱ्यांना नियुक्त केलं जात नाही, हा आमचा प्रमुख प्रश्न आहे. दुसरा मुद्दा, मालेगाव शहरातील सर्वसामान्यांना 2 वर्षापूर्वी शासनाने एक गाजर दिलं. 614 कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचा मार्ग शासनाने मंजुरी देऊन मंजूर केला होता. मग ते आमच्यासाठी ते गाजरच झालं ना. 2 वर्ष झालं कोणतेच प्रशासकीय म्हणजे तेव्हा लोकप्रतिनिधी मंडळ होतं, ते गेलं, प्रशासक आले, पण त्या मुद्द्याला पुढे जायलाच कोणी तयार नाही. काय गोंधळ आहे, सावळा गोंधळ, काही समजत नाही. जर सरकारने मंजुरी दिली, सरकारने त्याच्यासाठी तुमच्या पदसंख्या मंजूर केलेली आहे, तुमच्याकडे सगळी व्यवस्था झालेली आहे, मग जाहिरात का निघत नाही, हा प्रश्न आहे. जर जाहिरात नसेल करायची, जे मानधन तत्वावर आहेत त्यांना तरी कायम करा, पण काहीतरी करा. 614 कर्मचाऱ्यांना रोजगार द्या. बेरोजगार याची प्रचंड प्रमाणात आहे आपल्याकडे मालेगाव शहरात. इथे दुसरा कोणताही महापालिकेव्यतिरिक्त शासकीय नोकरीत जाण्यासाठीचा एक मार्ग नाही आहे. आणि अशा परिस्थितीत जर आपण ही भरती केली विधानसभेच्या आत, आचारसंहितेच्या आत, तर लोकांना कुठेतरी एक आश्वासक वाटेल की खरंच या सरकारने काहीतरी केलं, सरकार मंजुरी देत आहे आणि आपण जर त्याची इम्प्लिमेंट करत नसू तर ते चुकीचं ठरेल. मला वाटतं त्याच्यात काहीतरी क्युरी असतील किंवा काहीतरी अडचणी असतील, त्या 10-20% विषय बाजूला ठेवा आणि उर्वरित कर्मचाऱ्यांची भरती तात्काळ केली गेली पाहिजे, असं आमचं मत आहे. मालेगाव शहरात स्वच्छतेवर काम करणारे जे 700-800 पोरं आहेत, ते सुद्धा आपल्याकडे महापालिकेत किमान वेतनावर यायला तयार आहेत. हे ठेकेदार का हवेत, मधले दलाल का हवेत आपल्याला? दिग्विजय कंपनी असेल, वॉटर ग्रेस असेल, किंवा आता नवीन कोणी तो ठाण्याचा आशीर्वाद घेतलेला जो कोणी असेल, यांची हे दलाल आपल्याला का हवे? महापालिका प्रशासन ऍडमिनिस्ट्रेशन उत्तम चांगल्या प्रकारे चालू शकतं. गेल्या 8 दिवसामध्ये जर अतिरिक्त आयुक्तांनी 7-8 लोकांना मेमो देऊन जर चांगली कारवाई केली, तर मग या दलालांना ठेवण्याऐवजी अतिशय कमी खर्चात आपली शहर स्वच्छता होऊ शकते. किमान वेतनावर स्थानिकांना चांगला रोजगार मिळू शकतो, या शहराची उन्नती होऊ शकते आणि आपल्याला पुण्य मिळू शकते. आपण पहिले 65 लोकांच्या पेन्शनला मंजुरी देऊन चांगलं पुण्याचं काम केलंय. आमची अपेक्षा आहे या 614ची भरती आणि या किमान वेतनाची भरती करून आपण चांगला एक पायंडा पाडावा. आमच्या सगळ्यांची विनंती आपल्याला, आपण या स्वच्छता आउटसोर्सिंगच्या ठेक्याला थांबवून किमान वेतनाचा निर्णय एकदा तरी घ्या, ही पुनच एकदा विनंती आम्ही सर्वजण आपल्याला करतो. स्वच्छ होऊन जाईल, शहर संपून जाईल आणि नियंत्रण राहील, काहीतरी पारदर्शकता दिसेल. हा ठेकेदार काय करतोय? इकडे 800 लोक दाखवायचे, तिकडे 300 लोक काम करतात. नवीन ठेका जो दिला जातोय ना, त्याची रक्कम जर बघून घेतली तर लोक काम नाही करतात. प्रचंड गोंधळ आहे. शिक्षण मंडळात सारख्या महत्वाच्या जबाबदार ठिकाणी साहेब, तिथे आता शेकडो शिक्षकांचं मानधन, आपलं पेन्शन आहे आणि पगार आहे, त्या ठिकाणी मानधनचे कर्मचारी काम करतात, ज्यांच्यावर आपलं भविष्य आहे. मॅडम विजय पाटील. आता छोटं काय होतं साहेब, तिथे एका क्लार्काचा हात साफ झाला एकदम, त्याची बदली दुसरीकडे झाली. दुसरीकडे जो कर्मचाऱ्याचा हात खंडा होता, काही वर्षानंतर एखाद्या डिपार्टमेंटला आपला हात खंड होऊन जातो काम करायचा.
तो तिथे आला, त्याला इलेक्शनला पाठवलं. आम्ही पाठवलं आणि सांगतो तुम्हाला, परत त्यांनी घेतला, आम्ही तर नाही ऐका म्हणून. ना, आणि 3 शिवाय बसलेले दिवसभर. आणि 85% उर्दू शाळेचे स्टाफ आहे, 15% मराठी शाळेचा स्टाफ आहे. टेन्शन आणि खूप त्रास होतोय सगळ्यांना. साहेब तिथे आस्थापनेतला कायम माणसाला कायम 2 माणसाची जणांची व्यवस्था लावा. एक पेन्शन लिपिक असला पाहिजे, एक पगार लिपिक असला पाहिजे. कारण नाही नाही, आता काय करतोय, त्यांचा आपल्या आस्थापनेशी संबंध जोडतोय त्यांचा. आपले लोक त्यांचं पाहतील. ते शिक्षण आता कारण आपण मर्ज केला शिक्षण मंडळ. आता शिक्षण मंडळ राहिलं नाही स्वतंत्र. आता जसा पाणी पुरवठा विभाग, बांधकाम विभाग आहे ना, तसा शिक्षण विभाग झाला आपला. म्हणजे जे आरोग्य विभाग, पाणी पुरवठा विभाग, तर जसं आपलं पगार हे ते आमच्या आस्थापनेकडे होतं, तसंच त्यांचं पण होईल. तसंच आपलं करायचं चाललंय. आता मागच्या महिन्यात आपण तो निर्णय घेतला की शिक्षण विभागाचा मंडळ नाही राहिलं, तो विभाग झाला आता आपल्याला मर्ज करून घेतलं. तर त्यांचे पण ते सगळं सर्व्हिस बुक, त्यांचे पगार हे ते, तर आपल्या विभागाकडूनच तिचं आस्थापनामार्फत होतं. तर आपलंच होणार ते आता. आणि नंतर त्याप्रमाणे आपण एक बदलला, आणखी एक 2 बदलण्यासारखे आहेत त्या भागातले तिथले कारण. पण काय होतं, एकदमच सगळे बदलले ना, एकदमच ठप्प होऊन जातं. म्हणून थोडंसं आपण टप्प्याटप्प्यात कोणत्याही विभागाचे सगळे न बदलता, तर ते शिक्षण विभागाचं तर बघूच आपण. पण नाही, हे याच्यावर पण थोडंसं तो स्टडी बघू. त्याचं स्टडी खर्चाचं करा, पाठपुरावा तर करा. फक्त कर्मचारीच नाही, ते वाहन आहे त्याचं, बाकी साहेब, वाहन आपल्याकडे- किती- सर, अपने पास वाहन कितनी पड़ी नहीं, है, उसमें उतने में नहीं होता मुझे. साहेब- वो लगता हुआ छोटी छोटी 48 गाड़ी 52 गाड़ी उससे नहीं होता. साहेब महत्वाचं नाही, एक तुमच्या यावर सहमत आहेच मी. पैसा साहेब, जास्त एक खर्च होतो. लक्षात- हे बघा, मी पहिल्यापासून सांगतो 7 महिने मी स्वतः महानगरपालिकेचं हित जास्तीत जास्त कसं, असा माझा प्रयत्न राहिलेलाच आहे. कोणी काही केलं आता 100% नाही होणार. थोडे आता थोडंसं मी आलेलं 80%वर. सर हम लोग आपसे उम्मीद है, इसीलिए हम लोग आपके पास आके मी बात पण आता एकदम तुम्हाला प्रतिक्रिया नाही करू. मी पण काम करने वाले आदमी के पास मी ही नाही ऐकतोय की तुमची पण हे आणि माझी पण बाहेरून नाही राहतो. मी आतून पण तरुण माझी आहेच नाही. आणि याच्याने एक तर स्थानिकांना रोजगार मिळून जाईल, ठेकेदारची मनमानी समजून जो कोणी येतो तो इथलेच लोक घेणार ना. नाही, ते महापालिका सेवा आणि आता काय आहे साहेब, इथे जर कामगार जर व्यवस्थित मिळाले नाही तर, म्हणजे कामगारांनी इथे स्ट्राईक केला, तो काय करतो, ते बाहेरच्या ठेकेदारांना ऑर्डर्स देतात. ते आता लेबर पुरवणारे ठेकेदार तयार झाले, ते लोक काम करायला लागून जातात. आता बऱ्यापैकी त्यांनी आणले काही असे लोक. ठेकेदाराची मनमानी आहे ना ती. त्याच्या 1500 किमान वेतनाचं किती, त्याचं बजेट किती पडतो ते खूप पाहायला लागेल. तो बजेट ठेका दिल्यापेक्षा कमीच उससे आहे. कम बैठेगा सर, ये उससे कम ये बैठेगा, निकालना पडेल. तुम्ही निकाला होगा कम बैठेगा सर. ये हम लोग निकाले आम्ही इसी त्याचं लिस्ट विस्तृत पर. निवेदन तुम्हाला मागच्या वेळेस दिलं आहे जितने साहेब. में हम लोग ठेका दे रहे हैं ना, उससे कम में ये काम होगा. आता तुमचा 2-2.5 और इसका कोटी रुपये better- महिन्यामध्ये खर्च जाणार आहे. तो खर्च करण्यापेक्षा हे दिलेलं तुम्हाला कदापि परवडणार आहे. आणि साहेब, सगळ्यात महत्वाचं, महापालिकेत त्यांच्या जबाबदारी निश्चित करू शकते. ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यावर तुम्ही जबाबदारी निश्चित करू शकत नाही. और इसका सबसे बड़ा बेनिफिट हमारे गांव के बच्चे उसमें लगेंगे ना. गांव के लोग रहेंगे, गांव के काम करेंगे, तो वो दिल से भी काम करेंगे. ये बाहर से लेकर आते ठेकेदार, एक दिन करते एक दिन नहीं नाही करते. करते. पूरा आणि अगर ये गावाची अगर स्वच्छता होत नाही साहेब. आपल्याकडे सगळी यंत्रणा उपलब्ध आहे, आपल्याकडे कर्मचारी उपलब्ध आहे, मग आपण ती वापरायचं सोडून आपण दलाल का पुसतो आहोत, हा आमचा प्रश्न आहे. का राजकारण्यांना फंड मिळावा याच्यासाठी ती व्यवस्था आहे. पण माझ्या माहितीप्रमाणे प्रत्येक महानगरपालिकेत, आता तर नगरपालिकेमध्ये साहेब, एक गोष्ट आउटसोर्सिंगच पद्धती, म्हणजे आमच्या काळातही नव्हती 2005-10 पर्यंत. नाही, आउटसोर्सिंगला आपल्या मूळ कारण, करायचं. आउटसोर्सिंग याचं मूळ कारण काय आहे? राजकीय व्यवस्थेला आर्थिक रसद पुरवणं हे त्यामागचं मूळ कारण आहे. ठेकेदाराच्या मध्ये सर्व राजकीय मंडळींचा छुपी पार्टनरशिप आहे आणि ती रिंग करून हे पैसा कमवण्यासाठी हे ठेके देतात आणि महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थांची वाट लावतात. ही स्थानिक स्वराज्य संस्थांची वाट लावणं थांबवायचं असेल तर महापालिकेने स्वतःचे कर्मचारी उपलब्ध करून घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. कुठलाही ठेका ज्यावेळेस दिला जातो ना, त्याला स्थानिक जे पुढारी असतात त्यांचा तिथे हितसंबंध असतो, त्यांची पार्टनरशिप असते. आणि एक ठेकेदार त्या ठेकेदारासोबत जर महापालिकेचं काही झालं,
आणि ठेकेदाराने जर हात काढला तर ठेकेदार आपली महापालिकेच्या अंतर्गत येणारा पूर्ण भाग हा लटकतो. जसं आज ठेकेदार काम करत नाटक कर्मचाऱ्यांच्या करतो बाबतीमध्ये तर रोजंदारी साफसफाईला अडचण येते. रोजंदारी आपल्याला घेतच येते. उद्या जर एखादी कर्मचारी नाटक केलं तर आपल्याला त्याला थांबवता येतं. मानधनावर पण आहे ना. ठेकेदाराला कसं काय थांबवता? मानधनावर आता रोजंदारी घेतली पहिली गोष्ट. मानधनावर पण जे घेतल्यात आहेत इथं ती पण आता याला शासनाची मान्यता लागते की काय ती पण पाहावे. नाही पण नाही, असं आतापर्यंत- नाही आहे, असं आतापर्यंत- नाही आहे साहेब. शासनाने जर रोजंदारी घेऊ नये पण त्यांना किमान वेतनावर घेण्याचे हे दिलंय ना, अधिकार ठेवले आहेत ना. आणि स्थानिक स्वराज्य संस्थेला रोजगार उपलब्ध करून देण्यासाठीचे अनेक अधिकार आहेत. त्याला शासनाची मान्यता लागेल ती अहो पाहावं. साहेब, मला एक सांगा, तुमच्याकडे पदसंख्या मंजूर आहे. नाही घेतलं असं ते लगेच- पदसंख्या ती मंजूर काय ती असते. भरा. आता भरण्यासाठी काय झालं नाही, भरण्यासाठी हे पास आहे. रिक्रुटमेंट रूल्स मध्ये 16ला झाले होते ते. त्यामध्ये बदल करणं आवश्यक आहे शासनाने सांगितलं. त्यानुसार प्रस्ताव पाठवला. भरतीचे नियम रिक्रुटमेंट रूल्स तर ते अंतिम टप्प्यामध्ये आहे की ती एकदा रूल झाली की ती पण भरती आपल्याला. आता मध्ये होतं की खाजगी कंपनी मार्फत भरती करा, TCS किंवा अशा ज्या कंपन्या होत्या. आता मागच्या आठवड्यातच काहीतरी निर्णय झाला की अ आणि ब नाही मला वाटतं ब आणि क हे MPCनेच भरायचे आणि ड आणि काहीतरी ड आपले भरायचे. असे काही वेगवेगळे निर्णय पण आता यायला लागतात. हे सगळ्याचं हे करून नाही, पाहावं ठीक आहे लागेल. ना. शासन जे काही निर्णय देतं ते पारदर्शकतेसाठी देत असेल. आपण असं ग्राह्य धरू. ही भरती प्रक्रिया पारदर्शकच झाली पाहिजे. 614ची अतिशय पारदर्शक झाली पाहिजे. त्यातून चांगल्या क्वालिफाईड लोकांना रोजगार मिळाला पाहिजे. यापूर्वी इथे DG फिलिप साहेब असताना चांगली भरती प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडलेली आहे. त्याच्यातच हे सगळे पारखे साहेब वगैरे हे जे सगळे आहेत बरेचसे आहेत हे ना आम्ही पण तशा केल्या. काय झालं आता ते आले. आता फिलिप पण साहेब- त्याच्यानंतर ते सुरुवातीचा काळ त्यावेळेस त्याच्यानंतर होतं ते पारदर्शकता आहे ते त्याच्यानंतर दिवसेंदिवस तर बदल होत नाही. त्याच्यानंतर साहेब केळकर साहेब आले. त्यांच्या काळात अनुशेष भरती प्रक्रिया पार पाडली आणि त्याच्यानंतरची आतापर्यंत मधल्या काळामध्ये 31-35 जागांचा जर सोडला ते पण हायकोर्टाच्या आदेशानुसार आरोग्याच्या संदर्भातल्या ज्या जागा होत्या त्याच्यानंतर भरती प्रक्रिया पार पडलेली नाही. त्याच्यामुळे या स्थानिकांनी महापालिका होऊन यांना जर इथे शासन रोजगारच उपलब्ध करणार नसेल शासकीय सेवेचा स्थानिक स्वराज्य संस्थेचा तर ही महापालिकेचा उपयोग काय स्थानिकांना? अभी पहिला इतना मुद्दा. बड़ा अपना कारपोरेशन है सर, अभी इसमें 614 पद खाली है. बाकी लोग को पर बर्डन पड़ रहा होगा ना. पण नाही. अभी देखो नहीं, वो तो कारपोरेशन हम लोग मानधन जब आ के लिए- रहे सर सुनो ना, मानधन के लिए 500-550 लोग लिए ना. 500-550 मानधन भी आ गया अपने पास. उसके बाद भी वो 614 में वो है. वो है जैसा उसके बजाय 540 मानधन भी आ गया. वो ऐसा परमानेंट नहीं रह सकते. वो जैसा मुदत तक कारपोरेशन में जो इतनी प्रॉब्लम है यही है ना कि लोग मानधनाच्या मानधन कर्मचाऱ्यांवर वाले क्या काम जबाबदारी निश्चित करेंगे? नाही होऊ शकत. वो ऐसा काम ही नहीं करेंगे ना मानधन. ते इतके मनमानी करतात. आता तुम्ही नाही परमनंट भरतीच व्हायला पाहिजे. परमनंट Permanent भरतीशिवाय भरती होऊ व्हायला शकत नाही. आणि आणि रिक्रुटमेंट रूल्स कुठे याचा वर्ग 1 वर्ग 2 याला बिंदू नामावली त्याचे काहीतरी मध्ये मध्ये काही आरक्षणाचं बदललं की आता याच्याप्रमाणे रिवाईज करा. मागासवर्गीयांचा अनुशेष काढताना त्या पण काही बाबी आहेत त्याच्यामध्ये. असं छोटी छोटी गोष्टी ते आहेत आपल्या भरतीच्या. आता ते या करायला पाहिजे. 1500 परमनंट लोकांना भरती जास्तीत जास्त 1 ते 1.5 कोटी रुपयाच्या तुमच्या दर मंथली खर्चामध्ये जर एवढा स्टाफ उपलब्ध झाला तर मला वाटतं पुढे मालेगाव चमक जाएगा पूरा. हो